तुझा आभार मानतो. स्तुती महिमा गौरव करण्यासाठी प्रभू या सकाळची वेळ करतोस त्याबद्दल प्रभूचे आभार मानतो. आजचं जे वाचन आम्ही करणार आहोत प्रभू, त्या वाचनाचं प्रभू पूर्ण रेव्हलेशन प्रभूमध्ये येणार परमेश्वर प्रभू होते. आमची आत्मिक तयारी करणारा प्रभू होत आहे आणि आम्हाला शुद्धते पवित्रमध्ये राखणारा प्रभू होत आहे. हीच्या नाजेच जिवंत प्रभू श्री ख्रिस्त याच्या निमित्तच आम्ही. स्तोत्र संहिता 6. दुःखात देवाच्या दयेसाठी प्रार्थना. ये यहोवा, तू आपल्या क्रोधाने माझा निषेध करू नको आणि आपल्या संतापाने मला शिक्षा करू नको. ये यहोवा, माझ्यावर दया कर, कारण मी वाळून गेलो आहे. ये यहोवा, मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत, माझा जीवही फार घाबरला आहे. तर यहोवा, तू किती वेळ उशीर करशील? ये यहोवा, परत ये, माझा जीव मुक्त कर. तू आपल्या प्रेम दयेमुळे मला तार, कारण मरणात तुझे काही स्मरण नाही. मृत लोकात तुझी उकासुकी कोण करेल? मी आपल्या कहण्याने थकलो, रोज रात्री मी आपल्या अंतरून पोहतो. मी आपला पलंग आपल्या आसवाने भिजवतो. शोकामुळे माझा डोळा शील होत आहे, माझा सर्व शत्रूमुळे तो जीर्ण होत आहे. सर्व दुष्कर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर जा, कारण यहोवाने माझ्या रडण्याचा शब्द ऐकला आहे. यहोवाने माझी विनवणी ऐकली आहे. यहोवा माझी प्रार्थना अंगीकारेल. माझे सर्व वैर लागतील व फार घाबरतील. ते माघारी फिरतील, ते अकस्मात लाज पावतील. दुष्टापासून रक्षणाकरिता प्रार्थना. ये यहोवा, माझ्या देवा, तुझ्या ठिकाणी मी आश्रय घेतो. जे माझ्या पाठीस लागतात त्या सर्वांपासून माझे रक्षण कर आणि मला सोडील. नाहीतर ते सिंहाप्रमाणे माझा जीव फाडतील. सोडवायला कोणी नसता त्याचे तुकडे तुकडे करतील. ये यहोवा, माझ्या देवा, जर मी हे केले असले, माझ्या हाती जर अन्याय असला, माझ्याशी शांतीने वागण्याची फेड जर मी वाईटाने केली असली, होय, जो विनाकारण माझा विरोध होतो त्याला मी सोडवले, तर वैरी माझ्या जीवाला पाठीस लागो व त्याला आटोपो. तो माझा जीव मातीत तुडवो व माझा मान डोळीस मिळवो. ये यहोवा, आपल्या क्रोधामुळे उठ, माझ्या विरोधाच्या संतापाविरुद्ध उभा राहा आणि माझ्यासाठी जागा हो. तू न्याय आज्ञापिला आहे आणि लोकांची सभा तुझ्याभोवती येवो आणि तू त्याच्यावरती उंच परतून जा. यहोवा, लोकांना न्याय देतो. ये यहोवा, माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या सोचीप्रमाणे माझा न्याय ठरेल. दुष्टाच्या दुष्टपणाचा अंत हो आणि न्याय पर्वताला तू स्थापित कर, कारण न्यायी देव हृदय व अंतरमे पारखणार आहे. जो सरळ हृदयाचा तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे. देव न्यायी न्यायाधीश आहे. हो, तो प्रतिजी न्यायाने रागवणारा देव आहे. मनुष्य जर वळला नाही तर तो आपली तलवार पाजवी. त्याने आपले धनुष्य लपविले व तयार केले आहे आणि त्याच्यासाठी त्याने मारण्याची शस्त्रे सिद्ध केली आहेत. तो आपले तीर जळते करतो. पहा, तो मनुष्य अन्यायाच्या वेना देतो. होय, त्याने उपद्रव्याचे गर्भधारण केले आहे आणि तो लबाडी प्रसवला आहे. त्याने कास केली आणि ती खोल फोडली आणि त्याने खड्डा केला, त्यात कोस पडला. त्याचा उपद्रव त्याच्या डोक्यावर उलटून येईल आणि त्याचा जुलूम त्याच्याच माथ्यावर उतरेल. मी यहोवाला त्याच्या न्यायीपणाप्रमाणे उक्तास्तुती अर्पी आणि परस्पर यहोवाच्या नावाला स्तुती गाईल. देवाचे गौरव आणि माणसाची थोरवी. ये यहोवा, आमच्या प्रभू, ज्या तू आपले वैभव आकाशावर स्थापित आहे, त्या तुझे नाम सर्व पृथ्वीत किती थोर आहे. तू आपल्या विरोधामुळे वैरी व सूड गवणारा यांना तू कुटवावे म्हणून वाळवे व तांडुली यांच्या तोंडातून
बस गाठून केले आहे. तुझी आकाशे जे तुझ्या बोटाचे काम आहे, चंद्र व तारे जे तू नेमले आहे हे मी पाहतो. तेव्हा मला वाटते मनुष्य का आहे की तू त्याची आठवण करावी, मनुष्य संतान का आहे की तू त्याची भेट घ्यावी. कारण तू त्याला दूतापेक्षा थोडेसे कमी केले आहे आणि गौरवाने मानाने तू त्याला मुकुट मंडित केले आहे. तुझ्या हाताच्या कामावर त्याला अधिकार असावा असे तू करतोस. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. सर्व मेंढे व बैल, ओठ, रानातले पशुही, आकाशातील पाखरे व समुद्रातील मासे, जे काही समुद्राच्या मार्गातून फिरते ते सर्व, हे यहोवा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वी तुझे नाव किती थोर आहे. आपण देवाचं वचन ऐकणार. स्तोत्रसंहिता 9. देवाने न्याय केल्यावरून उत्कार स्तुती. मी आपल्या साऱ्या हृदयाने यहोवाची उत्कार स्तुती करीन. मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करीन. तुझ्या ठाई मी असे होईल उल्हासीन. हे परत करा. मी तुझ्या नावाला स्तुती करीन. माझे वैरी माघारी फिरतात तेव्हा ते तुझ्या समक्षते पुढे अडकतात व नाश पावतात. कारण तू माझा न्याय व माझा वाद सांभाळला आहे. तू न्यायीपणाने न्याय करून राजासनावर बसला आहेस. तू राष्ट्रांना धमकावले आहे. तू दुष्टाचा नाश केला आहे. तू त्याचे नाव सर्वकाळपर्यंत फोडून टाकले आहे. वैराचा अंत झाला आहे. त्याची सर्वकाळची ओसरणी झाली आहे. जी नगरी तू मोडून टाकली त्याची आठवण देखील नाहीशी झाली आहे. पण यहोवा सर्व काळ राजासनी बसतो. न्याय करण्यासाठी त्याने आपले राजासन तयार केले आहे आणि तोच न्यायीपणाने जगाचा न्याय करेल. तो सरळपणाने लोकांना न्याय देईल. यहोवा पीडितांसाठी उंच आश्रयदुर्गही होईल. संकट समय तो उंच आश्रयदुर्ग होईल. आणि जे तुझे नाव जाणतात ते तुझ्यावर भाव ठेवतील. कारण यहोवा जे तुला शोधतात त्याला तू टाकले नाही. जो सिओनात राहतो त्या यहोवाला स्तुती का. त्याची कामे लोकांमध्ये जाहीर करा. कारण जो रक्ताविषयी चौकशी करतो तो त्याची आठवण करतो. दिनाचे ओरडणे तो विसरतो. हे यहोवा माझ्यावर दया कर. जो तुम्हाला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू माझा प्रवेश करणाऱ्याकडून झालेली माझी पीडा पहा. म्हणजे सिओनाच्या गल्लीच्या द्वारात मी तुझी पूर्ण स्तुती वर्णून दाखवून मी तुझ्या तारणात हर्ष करेन. राष्ट्रे आपण केलेल्या खाते फोड फसली आहे. त्यांनी लपवून ठेवलेल्या जाळ्यात त्याच्याच पाय गुंतला आहे. यहोवाने आपल्याला प्रकट केले आहे. त्याने न्याय केला आहे. दुष्ट आपल्याच हाताच्या कर्मात फसी पडला आहे. दुष्ट म्हणजे देवाला विसरणार. सर्व राष्ट्रे मृत लोकांकडे परत फिरली जातील. कारण गरीबी सर्वदा विसरला जाणार नाही. दिनाची अपेक्षाही सर्व काळ नाहीशी होणार नाही. हे यहोवा उठ, मनुष्य प्रबळ न होऊ. राष्ट्राचा न्याय तुझ्या समक्ष हो. हे यहोवा त्यांना भीती घाल. आपण केवळ मनुष्यच आहोत असे रास्ते जाणून. 10 दुष्टाच्या नाशाकरिता प्रार्थना. हे यहोवा तू का दूर उभा राहतोस. संकट समय तू आपणास का लपवतोस. दुष्ट आपल्या गर्वाने दिनाचा फारच पाठलाग करतो. जे संकल्प त्यांनी योजलेले आहे त्यात धरले जाते. कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा तोरांगणी आणि लोभिष्ठ यहोवाला नाकारतो व तुच्छला मानतो. दुष्ट आपल्या तोंडाच्या गर्वाने म्हणतो तो झडपी घेणार नाही. देव नाहीच अशा त्याच्या सर्व कल्पना आहेत. त्याचे मार्ग सर्वदा कठीण आहे. तुझे न्याय फारच वर त्याच्या दृष्टीच्या पलीकडे आहे. तो आपल्या सर्व शत्रूवर फुटकारतो. तो आपल्या हृदयात म्हणतो मी टळणार नाही.
पिढ्यानपिढ्यांनी विपत्तीत पडणार नाही. शाप व कपट जुलूम यांनी त्याचे तोंड भरले आहे. उपद्रव व अन्याय त्याच्या जिभे खाली आहे. तो गावातल्या दंडीमध्ये बसतो. लपण्याच्या ठिकाणी तो निर्दोषाला जिवे मारतो. त्याचे डोळे दुर्बलाविरुद्ध गुप्तपणे टपलेले असतात. सिंह जसा आपल्या गुहेत, तसा तो आपल्या लपण्याच्या ठिकाणी टपून बसतो. दिनाला धरायला तो टपून बसतो. तो दिनाला आपल्या जाळात ओढून धरून घेतो. तो दबून बसतो, तो खाली लवतो आणि दुर्बल त्याच्या बलवानाच्या हाताने पडतात. तो आपल्या हृदयात म्हणतो, देव विसरला आहे, त्याने आपले तोंड झाकले आहे, तो हे कधीच पाहणार नाही. हे यहोवा उठ, हे देवा आपला हात उगार, दिनास विसरू नको. दुष्ट मनुष्य देवाला का तुच्छ मानतात? तू झडते घेणार नाहीस असे तो आपल्या हृदय का म्हणतो? तू हे पाहिले आहे, कारण तो आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दुःख न्यायतोस. दुर्बळ आपणास तुला सोडून देतो. तू अनाथांचा सहाय्य करता आहेस. तू दुष्टाचा भूल होऊन आणि दुष्कर्माचे दुष्टपण तुला मुळीच सापडण्याचे होईपर्यंत तू सोडून काढ. यहोवा सदा सर्व काळ राजा आहे, त्याच्या भूमीतून राष्ट्रे नाहीसे झाले आहे. हे यहोवा, तू दिनांची इच्छा ऐकली आहे, त्याचे हृदय तू तयार करशील. अनाथाचा व चांगल्याचा न्याय करावा. आणि मनुष्य जो भूमीचा आहे त्याने आपली भयंकर आणखी भयंकर होऊ नये म्हणून त्याच्या ऐकायला तो आपला कान घेशील. अनुवाद अध्याय 5. होरेब येथील करार 6 आज्ञा. आणि मोशेने सर्व इस्रायलांना बोलून त्यांना सांगितले, हे इस्रायला, जे नियम आणि विधी आज मी तुमच्या कानात बोलतो ते ऐका, यासाठी की ते तुम्ही शिकावे आणि ते आचरायला जपावे. यहोवा आमचा देव याने होरेबात आम्हाशी करार केला. यहोवाने तो करार आमच्या पूर्वजांशी केला नाही, तर आम्हाशी म्हणजे जे आम्ही जेथे आज जिवंत आहोत ते आम्हा सर्वांशी केला. डोंगरावर अग्नीतून यहोवा तुमच्या तोंडाकडे तोंड करून तुमच्याशी बोलला. त्यावेळी तुम्हाला यहोवाचे वचन प्रकट करायला मी यहोवाच्या आणि तुमच्यामध्ये उभा राहिलो. कारण तुम्ही आज्ञेमुळे घेऊन डोंगरावर चढला नव्हता. तो म्हणाला, ज्याने तुला मिस्र देशातून दासांच्या घरातून बाहेर काढून आणले, तो मी यहोवा तुझा देव आहे. माझ्यासमोर तुला दुसरे देव नसोत. तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, जे वर आकाशात अथवा जे खाली पृथ्वीत अथवा जे पृथ्वीच्या खाली पाण्यात आहे त्याची प्रतिमा करू नको. तू त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको. कारण मी यहोवा तुझा देव आवेशी देव आहे, जो माझा द्वेष करतात त्यांच्या 3ऱ्या व 4थ्या पिढीवर पापांच्या अन्यायाचे शासन लेकरावर घालतो. आणि जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारोवर मी प्रेम दया करतो. यहोवा तुझा देव याचे नाव तू व्यर्थ घेऊ नको, कारण जो त्याचे नाव व्यर्थ घेतो त्याला यहोवा निर्दोष मानणार नाही. यहोवा तुझा देव याने तुला आज्ञा दिल्याप्रमाणे शब्बात दिवशी पवित्र पाळायचा. जर 6 दिवस तू श्रम कर आणि आपले सर्व काम कर, परंतु 7वा दिवस यहोवा तुझा देव याला शब्बात आहे. त्यात तू काही काम करू नको. तू किंवा तुझा मुलगा किंवा तुझी मुलगी किंवा तुझा दास किंवा तुझी दासी किंवा तुझा बैल किंवा तुझे गाढव किंवा तुझा कोणी पशु किंवा तुझा वेशीत असलेला तुझा परका याने काही कमी करू नये, यासाठी की तुझ्यासारखा तुझ्या दासाने व तुझ्या दासीने विसावा घ्यावा. आणि तू आठवण ठेवावी की तू मिस्र देशात दास होतास आणि यहोवा तुझा देव याने तुला प्रतापी हाताने व लांब केलेल्या बाहूने तेथून बाहेर काढून आणले. म्हणून यहोवा तुझा देव याने तुला 70 दिवस पाळायला आज्ञा दिली. तुझे दिवस पुष्कळ व्हावे आणि जो देश यहोवा तुझा देव तुला देत आहे
त्यात तुझे बरे व्हावे म्हणून यहोवा तुझा देव याने तुला आज्ञा दिल्याप्रमाणे तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. तू खून करू नको आणि तू व्यभिचार करू नको आणि तू चोरी करू नको आणि तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको आणि तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकांचा लोभ धरू नको आणि तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा, त्याच्या शेताचा किंवा त्याच्या दासांचा किंवा त्याच्या दासीचा, त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवांचा किंवा जे काही तुझ्या शेजाऱ्याचे आहे त्याचा अभिलाष धरू नको. त्यावेळी लोकांची भीती व मोशेची मध्यस्थी. यहोवा ही वचने डोंगरावर अग्नी, मेघ आणि निबिड काढून यातून मोठ्या शब्दाने तुमच्या सगळ्या मंडळीशी बोलला. तो काही अधिक बोलला नाही. मग त्याने ती वचने तोडून दगडी पाट्यावर लिहिली आणि ती मला दिली. आणि असे झाले की तुम्ही अंधारातून वाणी ऐकली आणि डोंगर अग्नीने जळताना पाहिला, तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या वंशाचे सर्व मुख्य आणि तुमचे वडील माझ्याकडे आले आणि तुम्ही म्हणा, पहा, यहोवा आमचा देव याने आपले तेज व आपले मोठेपण आम्हाला दाखवले आहे आणि आम्ही अग्नीतून त्याची वाणी ऐकली आहे. आज आम्ही पाहिले आहे की देव मनुष्याशी बोलतो तरी तो जगतो. तर आता आम्ही का मरावे? कारण हा मोठा अग्नी आम्हाला जाळून टाकेल. जर आम्ही यहोवा आमचा देव याची वाणी आणखी ऐकू तर आम्ही मरू. कारण जिवंत देव अग्नीतून बोलत असता त्याची वाणी ज्याने ऐकली आहे आणि जो आम्हासारखा जिवंत राहिला आहे असा सर्व मनुष्य जाती कोण आहे? तू जवळ जा आणि यहोवा आमचा देव जे बोलेल ते सगळे ऐक आणि यहोवा आमचा देव जे तुझ्याशी बोलेल ते सर्व तू आम्हाशी बोल, म्हणजे आम्ही ते ऐकू आणि तसे करू. तेव्हा तुम्ही माझ्याशी बोलत असता यहोवाने तुमच्या शब्दांची वाणी ऐकली आणि यहोवाने मला म्हटले, या लोकांच्या शब्दांची वाणी म्हणजे जे शब्द ते तुझ्याशी बोलले ते मी ऐकले आहेत. त्यांनी जे म्हटले ते सर्व बरे म्हटले. त्यांचे आणि त्यांच्या संतानाचे ही सर्व काळ व्हावे म्हणून त्यांनी सर्वदा माझे पाय धरावे व माझ्या सर्व आज्ञा पाळावे असे हृदय त्यांच्या ठाई असले तरी किती बरे. तू जा, त्यांना सांग, तुम्ही आपल्या डेऱ्यांकडे परत जा आणि तू येथे माझ्याजवळ उभा राहा, म्हणजे ज्या आज्ञा आणि जे नियम व विधी तू त्यांना शिकवावे ते सगळे मी तुला सांगेन, अशासाठी की जो देश वतन करून घ्यायला मी त्यांना देत आहे त्यात ते त्यांनी पाळावे. म्हणून यहोवा तुमचा देव त्याने तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही आचरायला जगा. तुम्ही उजव्या किंवा डाव्या हाताकडे वळू नका. तुम्ही जगावे व तुमचे बरे व्हावे व जो देव तुम्ही वतन करून घ्याल त्यात तुम्ही आपले दिवस वाढवावे म्हणून जो सगळा मार्ग यहोवा तुमचा देव याने तुम्हाला लावून दिला आहे त्यात तुम्ही चाला. आमेन. प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय आहे. प्रत्येक गोष्टीला समय आहे आणि आकाशाखाली प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. जन्मण्याची वेळ, मरण्याची वेळ, लावण्याची वेळ व जे लावलेले ते उपटण्याची वेळ, वधण्याची वेळ व बरे करण्याची वेळ, मोडण्याची वेळ व बांधण्याची वेळ, रडण्याची वेळ व हसण्याची वेळ, शोक करण्याची वेळ व नाचण्याची वेळ, धोंडे फेकून देण्याची वेळ व धोंडे गोळा करण्याची वेळ, आलिंगन देण्याची वेळ, आलिंगनापासून दूर राहण्याची वेळ, शोधण्याची वेळ व गमावण्याची वेळ, ठेवण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ, फाडण्याची वेळ व शिवण्याची वेळ, मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ, आवडण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ, लढाईची वेळ व सल्ल्याची वेळ. कार्य करणारा जे श्रम करतो त्याचा त्याला काय लाभ? देवाने मनुष्य संतानास जे कष्ट खपण्यासाठी लावून दिले आहे ते मी पाहिले आहे. त्याने सर्व काही त्या समयी सुंदर केले आहे आणि त्याने त्यांच्या हृदयात जग ठेवले आहे. असे आहे तरी देवाने जे कार्य केले ते आरंभापासून शेवटपर्यंत मनुष्याच्याने शोधून काढवत नाही.
त्यांनी हर्ष करावा आणि जे जिवंत राहतात तोपर्यंत त्यांनी चांगले ते करावे, याहून त्यांना काही उत्तम नाही असे मी जाणतो. आणि प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे, आपल्या सर्व भ्रमात सुख भोगावे, हे देवाचे दान आहे. जे काही देव करतो ते सर्व काळ परत राहील, त्याच्यात काही भर घालता येत नाही व त्याच्यापासून काहीही काढता येत नाही. आणि देवाने ते केले आहे अशासाठी की मनुष्याने त्याच्या समक्ष भय धरावे, हे मी जाणतो. जे काही आहे ते पूर्वीच झालेले आहे आणि जे व्हायचे आहे ते आधीच झालेले आहे आणि जे होऊन गेले आहे त्याची झडती देव देईल. देव न्यायीचा व दुष्टाचा न्याय करी. आणखी सूर्याच्या खालती न्यायाच्या स्थानात मी पाहिले तर तेथे दुष्टता होती आणि न्यायीपणाच्या स्थानात पाहिले तर तेथेही दुष्टता होती. मी आपल्या हृदयात म्हटले, देव न्यायीचा व दुष्टाचाही न्याय करी, कारण तेथे प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कामासाठी नेमलेली वेळ आहे. मी आपल्या हृदयात म्हटले, मनुष्य संतानाकरिता देव असे करतो ही अशासाठी की त्यांनी त्यांची पारख करावी आणि आपण पशुशासारखे आहोत असे त्यांनी दिसून यावे. कारण जे मनुष्य संतानास घडते ते पशूंच घडते. त्यानंतर एक गोष्ट घडते, जसा हा मरतो तसाच तोही मरतो आणि त्या सर्वांना एकच श्वास आहे. तर पशुपेक्षा मनुष्याला काही श्रेष्ठता नाही, कारण सर्व काही व्यर्थता आहे. सर्व एकाच स्थानाकडे जातात, सर्व धुळीतून उत्पन्न झालेले आहेत आणि सर्व फिरून धुळीत मिळतात. मनुष्याच्या संतानाचा आत्मा जो वरती चढतो तो आणि पशुचा आत्मा जो खाली भूमीकडे उतरतो तो कोण जाणतो. तर मी असे लिहिले आहे की मनुष्याने आपल्या कामात हर्ष करावा, यापेक्षा काही उत्तम नाही, कारण हा त्याचा वाटा आहे. कारण तो मरून गेल्यावर जे काही होईल ते पाहायला त्याला कोण परत आली. उपदेशक 4. दुःखाची काही कारणे, जुलूम, ठेवा, आळस, एकटेपणा व अधिकाऱ्यांचा मूर्खपणा. मग मी फिरून जे सर्व जाच जुलूम सूर्याच्या खालती करण्यात येतात ते पाहिले आणि पहा, पिळलेल्यांची आसवे आणि त्यांना समाधान करणारा कोणी नव्हता. त्यांना पिळणाऱ्यांच्या बाजूस बल होते, परंतु त्यांना समाधान करणारा कोणी नव्हता. म्हणून जे जिवंत आजपर्यंत जिवंत आहेत त्यांच्यापेक्षा जे मेलेले आधी मरून गेले आहेत त्याची मी अधिक प्रशंसा केली. होय, जो अद्याप उत्पन्न झाला नाही, जे वाईट कर्म सूर्याच्या खाली करतात ते ज्यांनी पाहिलेच नाही तो त्या उभयंतापेक्षा बरा आहे असे मी समजलो. आणि मी पाहिले की सर्व श्रम कारागिरांचे प्रत्येक काम असे आहे की त्यामुळे मनुष्याच्या शेजारी त्याचा हेवा करतो. हेही व्यर्थता आहे व वाऱ्याच्या मागे लागले असे आहे. मूर्ख आपले हात पोटाळून धरतो व आपलाच देह खातो. कष्टाचे व वाऱ्याच्या मागे लागण्याचे ओंजळभर यापेक्षा स्वस्थपणाचे मुठभर बरे. मग मी फिरून सूर्याच्या खालती व्यर्थता पाहिली. कोणी एकटाच आहे आणि त्याच्या बरोबर दुसरा नाही. होय, त्याला मुलगा नाही, भाऊ नाही, तथापि त्याच्या सर्व श्रमाचा काही अंत नाही. त्याचा डोळा धनाने तृप्त होत नाही आणि कोणासाठी मी खपून आपला जीव सुखहीन करतो असे तो म्हणत नाही. हेही व्यर्थता आहे. होय, हा मोठ्याच कष्टाचा आहे. दोघे एकापेक्षा बरे आहेत, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले वेतन प्राप्त होते. कारण ते जर पडले तर एक आपल्या सोबत्याला उठतील, परंतु जो एकटाच असून पडतो त्याला हाय हाय, कारण त्याला उठवायला दुसरा कोणी नाही. आणखी दोघे जर एकत्र निजले तर त्यांना ऊब येईल, परंतु एकट्याच ऊब कशी येईल. आणि जो एकटाच आहे त्याच्यावर जर कोणी एक प्रबल झाला तर दोघे त्याला अडवतील आणि तिहेरी दोरी लवकर तुटत नाही. जो म्हातारा व मूर्ख राजा उपदेश घ्यायला मान्य होत नाही त्याच्यापेक्षा दरिद्री व शहाणा तरुण बरा आहे. होय, कारण तो त्याच्या राज्यात दरिद्री जन्मला तरी तो बंदी शाळेतून राज्य करायला बाहेर येतो. जे सगळे जिवंत सूर्याच्या खालती वावरतात त्यांना मी पाहिले.
आणि जो दुसरा तरुण त्याच्या जागी उभा राहिला त्याच्या बरोबर ते होते. त्या सर्व लोकांचा म्हणजे ज्या सर्वावर तो अधिकार झाला त्यांचा काही अंत नव्हता. तरी जे लोक पुढे होणार आहेत ते त्याच्याविषयी हर्ष करणार नाहीत. खरोखर हेही व्यर्थता आणि वाऱ्याच्या मागे लागणे असे आहे. तू देवाच्या मंदिराला जाताना आपला पाय सांभाळ, कारण ऐकायला जवळ येणे हे मूर्खाचे यज्ञ देणे यापेक्षा बरे आहे, कारण ते सर्व वाईट करतात हे ते जाणत नाही. तू आपल्या मुखाने उतावळा असू नको आणि तुझ्या हृदयाने देवासमोर काही विचारायला त्वरा करू नको, कारण देव आकाशात आहे आणि तू पृथ्वीवर आहे. त्यामुळे तुझी वचने थोडी असावी, कारण काम पुष्कळ झालेले स्वप्न पडते आणि पुष्कळ शब्दाने मूर्खाची वाणी येते. तू देवाला नवस करतोस तेव्हा तो फेडायला उशीर करू नको, कारण मूर्खाच्या ठाई त्याचा काही संतोष नाही. जो नवस तू केला आहे त्याची फेड कर. तू नवस करून तो फेडला नाही तर त्यापेक्षा नवस न केलेला बरा. तू आपल्या मुखाला आपला देह पापिष्ट करू देऊ नको आणि ती चूक होती असे देवाच्या दूतासमक्ष म्हणू नको. तुझ्या शब्दामुळे देवाने का कुपित व्हावे आणि तुझ्या हाताचे काम नष्ट करावे, कारण पुष्कळ स्वप्ने व पुष्कळ वचने यात अनेक व्यर्थता असतात. तर तू देवाचे भय धर. दरिद्र्याचे पीडन आणि न्याय व न्यायीपण त्याचे हरण बलात्काराने झालेले जर तू राष्ट्रात पाहिले तर त्यामुळे विस्मित होऊ नको, कारण वरिष्ठावर जो वरिष्ठ तो नजर ठेवतो त्यांच्याहून वरिष्ठ कोणी आहेतच. आणखी पृथ्वीचे फळ सर्वांसाठी आहे. राजाची सेवा शेताकडून होत असते. ज्याला रुपये आवडतो तो रुपयाने, ज्याला विपुल धन आवडते तो संपत्तीने तृप्त होणार नाही, हेही व्यर्थता आहे. संपत्ती वाढली म्हणजे तिचे खाणारेही वाढतात, तर तिच्या धनाला आपल्या डोळ्यांनी ती पाहण्या वाचून आणखी काय लाभ आहे. मेहनत करणाऱ्याने थोडके अथवा अधिक खाल्ले असले तरी त्याची झोप गोड असते, परंतु धनवानाचे भरपूर द्रव्य त्याला झोप घेऊन देत नाही. जे मी सूर्याच्या खालती पाहिले असे एक मोठे अरिष्ट आहे, ते म्हणजे धन्याने आपल्या अहितास आपले राखून ठेवलेले द्रव्य होय. तर ते द्रव्य व्यर्थ कामात बुडते आणि तो मुलाला जन्म देतो आणि त्याच्या हातात काहीही पडत नाही. जसा तो आपल्या आईच्या उदरातून निघाला, जसा तो आला तसा तो उघडाच परत जाईल आणि तो आपल्या श्रमाबद्दल काहीच आपल्या हातात घेऊन जाणार नाही. तर जसा तो आला तसाच तो सर्व प्रकारे जाईल. हेही मोठे अरिष्ट, आणि ज्याने वाऱ्यासाठी श्रम केले आहेत त्याला फळ काय. तर तो आपल्या आयुष्याचे सर्व दिवस अंधारात खातो आणि त्याला फार खेद, रोग व क्षोभ प्राप्त होतात.